मतदानाच्या दिरंगाईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने मोठा आरोप केलाय। मराठी भागामध्ये मतदान संथ गतीनं, गुजराती भागामध्ये गतीनं मतदान झाल्याचा हा आरोप करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर कुरसुंगे यांनी हा गंभीर आरोप केल्याचं दिसतंय। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। मतदानाला दिरंगाई होतीये या प्रकरणी आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे आणि त्यांनी हा एक मोठा आरोप केलेला आहे। मराठी बहुल भाग जिथे आहे, मराठी मतदारांचा जो भाग आहे त्या भागामध्ये अत्यंत संथ गतीनं मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर दुसरीकडे गुजराती भागामध्ये हे अत्यंत गतीनं मतदान घेण्यात आलं असाही आरोप होतोय। विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। विक्रांत, हा मोठा आरोप दिसतोय। अगदी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी सुद्धा काही आरोप केलेले होते, मात्र आताचे हे थेट आरोप दिसतायत। अगदी खरं आहे यामिनी। उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी आरोप केले त्यानंतर मग राजकीय प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झाली। आज मतदान संपूर्णपणे पार पडलं। त्यानंतर खरं तर मी ज्यावेळी मतदानासाठी रांगेत उभा होतो त्यावेळी आपण सातत्यानं पुढारी न्यूजच्या माध्यमातून दाखवत होतो की कशा प्रकारे संथ गतीने मतदान होतंय, किती वेळानंतर मी कितीसा पुढे सरकलो होतो। त्यानंतर मतदान पूर्णपणे पार पडलं। इथे हे जे बूथ आहे त्या बूथ मधलं मतदान पार पडलं आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेले भास्कर कुरसुंगे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना एक मोठी प्रतिक्रिया दिली। त्यांनी थेटपणे असं म्हटलंय की जिथे गुजराती बहुल भाग आहे, जिथे गुजराती मतदार जास्त आहेत, तिथे योग्य रीतीने, योग्य गतीने अशा प्रकारे मतदान होतं। तुम्हाला थांबवते कारण तुम्ही भास्कर कुरसुंगे यांच्यासोबत जे बातचीत केलेली आहे आणि त्यांनी जे गंभीर आरोप केलेले ते आपण सुरुवातीला बघूयात। आज लोकसभेचं राज्यातलं 5व्या टप्प्याचं आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते पार पडलं। मुंबईतील 6 जागांसह राज्यभरातील एकूण 13 जागांवर हे मतदान पार पडलं। खरं तर आज दिवसभरात अनेक अशा घटना घडल्या की ज्यामुळे आक्षेप घेतले गेले, आरोप केले गेले, नागरिकांनी काही आरोप केले, सोबतच राजकीय घटनांना सुद्धा वेग आलेला आपण पाहिलं। उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत काही आरोप केले होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी आता बोरिवली म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आहेत। नेमका त्यांचा अनुभव काय होता या मतदारसंघामध्ये मतदानाच्या वेळेचा आपण तो जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल? सकाळपासून म्हणजे अगदी नागरिकांशी सुद्धा बातचीत केली तेव्हा सुद्धा त्यांचं हेच म्हणणं होतं की पाण्याची व्यवस्था नाही, अनेक समस्या त्यांनी मांडल्या। तुम्ही बूथवर होतात, काय नेमकं तुम्हाला पाहायला मिळालं? या ठिकाणी जो प्रशासनाने जो व्यवस्था केलेली होती ती आपण स्वतः डोळ्यांनी पाहिली असेल की त्या ठिकाणी पंख्यांची पुरेसा व्यवस्था नव्हती। त्या ठिकाणी गेल्यानंतर असं कोंदटसारखं वाटत होतं, एवढी गरमी होती। त्याच्यामध्ये त्यांनी जी व्यवस्था केलेली ती सगळी अपुरी व्यवस्था, साधे पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती। आणि एक तर 2 मीटरच्या बाहेर तुम्ही सगळ्यांनी हे करायचं, एकही गाडी तुमची येऊ शकत नाही। आणि अशा परिस्थितीत ते मतदार त्या ठिकाणी 2-2, 3-3 तास लाईनीमध्ये उभे होते। काही ठिकाणी असे होते की जिथे गुजरात्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी स्पीडमध्ये होत होतं, परंतु ज्या ठिकाणी मराठी माणसांची संख्या जास्त आहे, मराठी मतदार जिकडे जास्त आहेत त्या ठिकाणी मतदान स्लो पद्धतीने चालू होतं। आम्ही बऱ्याच वेळा ऑब्जेक्शन घेतलं, पण आम्हाला असं जाणवत होतं की जाणूनबुजून हा प्रकार चाललेला आहे की काय अशा तऱ्हेचं निवडणूक अधिकारी अशा तऱ्हेने काम करू शकतात। हे सुद्धा आम्ही पहिल्यांदा एवढ्या आमच्या वर्षाच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिल्यांदा अशा पद्धतीचं राजकारण खालच्या थराचं आम्ही बघितलं। तुमचा हा आरोप खरंच गंभीर आहे की भाषावादासंदर्भातला हा आरोप आहे की बाबा जे गुजराती मतदार आहेत तिथे जलद गतीने मतदान होत होतं आणि मराठी मतदार जिथे जास्त आहेत तिथे संथ गतीने होत होतं। तुमचा काय अनुभव आहे तुमचा सगळ्यांचा? तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही सुद्धा मतदान? नक्कीच आमचे आता माजी नगरसेवक जे भास्कर कुरसुंगे यांनी जे आता आरोप केले किंवा जे काही प्रत्यारोप चालू आहेत ते पूर्ण खरं वास्तव याच्यामध्ये। कारण मी स्वतःच मतदार आहे, इथला जागरूक मतदार। मी 1 वाजता इथे लाईनीत उभं राहिलो आणि माझा नंबर 3:30ला आला। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आरोप आपण ऐकलेले आहेत आणि आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, मराठी भागामध्ये मतदान संथ गतीनं झालं आणि गुजराती भागामध्ये मात्र गतीनं मतदान झालं असा आरोप आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा। तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं आपली हार स्पष्टपणे समोर दिसते, म्हणून अशा प्रकारचे बालिश आरोप त्या ठिकाणी करणं मला वाटतं उचित आहे असं वाटत नाही। खरं म्हणजे आता मराठी बहुल, गुजराती बहुल प्रत्येक बूथ मध्ये निवडणुकीचा निकाल येत असतो। 4 जूनला जेव्हा निकाल येईल त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे का याचं त्या ठिकाणी क्लिअर कट उत्तर मिळेल।
आता त्या ठिकाणी जे चित्र दिसत होतं की मोदी साहेबांसाठी प्रचंड संख्येने आज मतदार त्या ठिकाणी उतरला होता आणि त्यामुळे गर्दी प्रचंड झाली. आणि एक गोष्ट खरी आहे ज्याचा मी त्या ठिकाणी उल्लेख केला की पूर्णपणे इलेक्शन यंत्रणा त्या ठिकाणी ढेपाळली होती, अव्यवस्था होती, कुठल्याही प्रकारचं व्हेंटिलेशन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं, पाण्याची व्यवस्था नव्हती, उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळे 3-3 तास त्या ठिकाणी थांबावं लागलं. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे, याचा मी त्या ठिकाणी धिक्कार केला, निषेध केला. नवे यंत्रणेवर त्या ठिकाणी ताशेरे ओढले. पण अशा प्रकारचं बोलणं की गुजराती भाऊ मतदान फास्ट होत होतं, मराठी भाऊवर कमी होत होतं. आता आपले अधिकारी काय ठरवतात का कुठल्या बूथवर कसं मतदान व्हावं? मला वाटतं हे कुठल्याही प्रकारचं त्याला कुठलाही आधार नाही. आणि आता निवडणुकीत मोदी साहेबांना ज्या पद्धतीनं मतदान करण्यासाठी जनता उतरली होती त्याचा पोटशोळ आहे, त्या पलीकडे काय. अगदी प्रवीणजी, तुम्ही असे सोबत राहा. अगदी प्रवीणजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी. तर आपण बघतोय की मतदानाच्या दिरंगाईबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेने गंभीर पद्धतीने आरोप केलेले आहेत आणि मराठी मतदार ज्या भागामध्ये होते त्या ठिकाणी मात्र संथ गतीने मतदान झालं असा आरोप आहे. आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या. सुषमाताई, हा एक मोठा आरोप खरं तर ठाकरेंची शिवसेना करते आहे. तो आरोप असा आहे की मराठी बहुल जिथे मतदार होते तिथे अत्यंत संथ गतीनं मतदान झालं, मात्र गुजराती भागामध्ये जलद गतीनं झालं. हे प्रमाण जर आपण मतदानाचं एकूण बघितलं तर लक्षात येईल की मीरा भाईंदर जिकडे गुजराती मारवाडी यांची वस्ती जास्त आहे इकडचं मतदान 48 ते 51% घरात आहे. परंतु कल्याण मतदारसंघामध्ये जिथे मुंब्रा येतं जिकडे मुस्लिम वस्ती जास्त आहे तिथलं मतदान 41% सुद्धा कमी झालेलं आहे. आणि याची भीती आम्ही आधीपासून सुद्धा वर्तवत होतो की जिथे कुठे म्हणजे जो दलित मुस्लिम मतदार वर्ग जो मोठ्या प्रमाणामध्ये मशालीकडे आकृष्ट झालेला आहे तिथून ते मतदानच होणार नाही याची पुरेपूर काळजी सत्ताधाऱ्यांनी स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून घेतलेली आहे. हा आमचा आरोप नाही, हे आमचं ठाम मत आहे. बरं, धन्यवाद सुषमाताई, तुम्ही बातचीत केलीत यासाठी.